पेट्रोलमध्ये इथेनॉल म्हणजेच उसाचा रस जे आपले गडकरी साहेब मिळवत आहेत, त्याच्यामुळे जे ते सगळ्यात मोठा घाटा सीएनजी कार्स ओनर्सला होणार आहे. कशामुळे? कारण की सीएनजी कार ओनर्स टुरिस्टवाले झाले किंवा नॉर्मल प्रायव्हेट गाडीवाले झाले, हे लोक जे आहेत ते आपल्या गाडीमध्ये 3-4 लिटर पेट्रोल टाकून देतात आणि नंतर वर्षभर जे आहे ते त्याच्यावर लक्ष देत नाही. जेव्हा तो पूर्ण संपतो त्यावेळेला जे ते त्याच्यावर लक्ष देतात किंवा तो भरण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला काय होणार आहे, इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोलची शेल्फ लाईफ जी आहे ती फार जास्त कमी झालेली आहे. 1 ते 3 महिनेच झालेली आहे, जे की प्युअर पेट्रोल 6 ते 1 वर्ष त्याची लाईफ असायची. म्हणजे 6 महिने तुम्ही त्या पेट्रोलला वापरलं जरी नाही तरी ते खराब नाही होता, सेपरेशन नाही व्हायचं त्याचं. परंतु इथेनॉलचं ते जे आहे ते 1 ते 3 महिने एवढंच झालेलं आहे. त्या दरम्यान जर तुम्ही तो वापरला नाही तर तो टाकीत पडल्या पडल्या खराब होणार आणि तो पेट्रोल जे तुम्ही वापरला तर तुमचा फ्यूल पंप, इंजेक्टर्स ह्याला प्रॉब्लेम होईल, टाकी गंज चढू शकते. त्यासोबतच तो इथेनॉलवाला जो पेट्रोल आहे तो मॉइश्चर खेचतो आणि त्यांनी जर मॉइश्चर खेचलं तर अशा वेळेला फार जास्त प्रॉब्लेम आणि मोठा खर्च येऊ शकतो. त्यामुळे आता सीएनजी कार ओनर्सनी काय करायला हवं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो की आता तुम्ही टाकीमध्ये पेट्रोल ठेवलेला तो वापरून घ्या, यूज करून घ्या आणि प्युअर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करा. प्युअर पेट्रोल जो की आधी 5-6 वर्षाच्या काळामध्ये 70-75 ला मिळायचा, आता तो प्युअर पेट्रोल बाकी ह्याच्यावरती तुम्हाला मिळणार आहे 150 रुपये ते 160 रुपये. XP 100 किंवा 100चा कोणताही HPचा इंडियन ऑइलचा किंवा भारत पेट्रोलियमचा जो प्युअर पेट्रोल ज्याच्यामध्ये कमी एकदम इथेनॉल आहे, 1% वगैरे असा इथेनॉल आहे, तो तुम्हाला 150 रुपयाला मिळणार. तो जो आहे तो टाकून ठेवा. तो एकदा तुम्ही टाकला 4-5 लिटरचा तर अशा वेळेला तो 6 महिने 6 ते 8 महिने त्याला काही होणार नाही, तुमच्या गाडीला काही एक प्रॉब्लेम होणार नाही. परंतु जर इथेनॉलवाला टाकून ठेवाल कमी खर्चाचा तर तो जो आहे तो मग फ्यूल पंप खराब झाला तर 7-8 हजाराचा खर्च येतो. इंजेक्टर खराब झाला तर एक इंजेक्टरला जो आहे तो हजारोचा खर्च येतो. त्यामुळे रिस्क घेऊ नका. तुम्ही जो आहे तो एकदम प्युअर पेट्रोल जो आहे तो XP 100 वगैरे तो पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये टाकून ठेवा, त्याला काहीही होणार नाही. मग कसं वाटतंय तुम्हाला जे आपलं गव्हर्नमेंटनी आपलं पेट्रोल 160 रुपये लिटर नेऊन ठेवले, त्याबद्दल देखील तुमच्या मनामध्ये काय असेल तर खाली कमेंट करा आणि तुमच्या या सीएनजी वापरणाऱ्या मित्रांना हे शेअर करून ठेवा, नाही तर त्यांना मोठा खर्च येऊ शकतो.